शिरगाव येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम सामन्यात वाघजाई कोळकेवाडी संघाने चेंबूर संघाला एक हाती हरवत विजेतेपद पटकावले। यावेळी प्रो कबड्डीपटू अजिंक्य पवार यांनी सामन्याला टर्निंग पॉइंट दिला, तर आपल्याच गावात घरच्या लोकांकडून क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारताना प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे भारावून गेला। यावेळी आमदार शेखर निकम व अण्णासाहेब विकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची उपस्थिती लाभली। या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निसार शेख यांनी। आपले कल्पेश काय सांगशील? चेंबूर आहे आणि वाघजाई कोळकेवाडी काय सांगशील? नाही, मॅच टफ होणार एवढं नक्की। कोण जिंकेल? तू मुंबईमध्ये पाहतो की गावाकडे पाहतो? नाही, ते सांगणं थोडंसं डिफिकल्ट आहे कोण जिंकेल ते, पण मॅच टफ होईल एवढं नक्की। मी जातोय, अँकर जे आहेत राजेश सुर्वे कुळे यांच्यावर जातोय। राजेशजी काय सांगा? श्री दत्त शिरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी आयोजित भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आपण पाहत आहोत। आज दत्तगुरू चषक या स्पर्धेचा काही क्षणातच अंतिम सामना सुरू होईल। मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर आणि पुण्याच्या नामांकित संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। खूप छान आयोजन असेल, आदित्य असेल, त्यानंतर अण्णा असेल, ओमकार असेल। दुसऱ्या बाजूला मुंबई उपनगरचा संघ चेंबूर क्रीडाकेंद्र चेंबूर या संघाकडे देखील चांगले खेळाडू आहेत। करण, विशेषतः आकाश कदम याला ॲक्शनमध्ये यावं लागेल। करण सिंग आहे, त्यानंतर विकी गौतम आहे आणि गुफरान जो लेफ्ट कॉर्नर खेळणार आहे, आणि कुणाल पवार ज्या पद्धतीने ट्रम्प कार्ड म्हणून या सेमीफायनलमध्ये खेळलेला आहे, ते एकंदर एक छान प्रेक्षकांना एक मनोरंजन आणि एंटरटेनमेंट फायनल पाहायला मिळू शकते। मी जातोय, आयोजक आहेत, कोण जिंकेल नेमकं? अनिल बाग गावाशी जोडले, काय झालं नाही, कोण जिंकेल? कारण का कोळकेवाडी टीममध्ये प्रो कबड्डीचे खेळाडू भरपूर आहेत, अनुभव भरपूर आहे त्यांच्याकडं। तर मला तर चेंबूरकर अनुभव आहे, पण त्यांच्याकडे जास्त अनुभव असल्यामुळे मला वाटतं की वाटतंय 75% 25%। का सुरू आहे? हां, आपण या ठिकाणी बघतोय, तर त्यांना वाटतंय की या ठिकाणी नेमकं काय होईल, काय सांगशील? बघायला गेलं तर दोन्ही टीम पण आणि ह्याच मैदानावरती आपण बघतोय हा थरार होणार आहे, चेंबूर की वाघजाई कोळकेवाडी। आता आपण जातोय पंचप्रमुखाकडे। पंचप्रमुख आपल्या बरोबर जोडले गेले। सर, काय सांगाल? 3 दिवस तुम्ही या ठिकाणी आहात, काय सांगाल? स्पर्धा एक नंबर आहे, उत्कृष्ट नियोजन आहे आणि मी पण पहिल्यांदाच चिपळूणमध्ये स्पर्धा खेळायला आलेलो आहे। आम्ही बहुतेक राज्यस्तरीय स्पर्धा आमच्या विदर्भ, परभणी, हिंगोली या साईडला आम्ही असतो, आणि पहिल्यांदाच चिपळूणमध्ये स्पर्धा खेळवते आणि एक चांगली स्पर्धा आहे ती पण। काय वाटतं तुम्हाला, चेंबूर की वाघजाई? वाघजाई सध्या संघ फॉर्मला वाघजाई आहे, त्यामुळे वाघजाईचा आम्ही सांगू शकतो। सगळे खेळाडू फॉर्मला आहेत सर, त्यामध्ये प्रो कबड्डीचे सगळे खेळ आणि चेंबूर तसं अजून काय? ठीक आहे, आपण बघणार या मॅचकडे नेमकं काय होतं। माईकवरती त्यांनी मला संघ आणण्यासाठी सांगितलं आणि मी आलेल्या सगळ्या संघांचे आभार मानतो की तुम्ही माझ्या शब्दाखातर इथे आलात, त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे। आज आपल्या अर्जुनवाडी अशोकजी शिंदे, तसंच त्याच्याबरोबर आज शुभम, अजिंक्य, आदित्य, अभि, इकडे सागर, आकाश, मी खरंच खूप ऋणी आहे तुमचा की तुम्ही इथे खेळताय। खूप चांगला परफॉर्मन्स आहे आज। चिपळूणचं नाव जो मोठं करतात आहे तर अजिंक्य, आकाश, मी खरंच की अभिमान वाटतो की आज आपला कोणतरी शिंदे प्रो कबड्डीच्या टीममध्ये आहे, आणि असं नाही की तो फक्त आहे, तो त्याच्या खेळावरती त्या पोझिशनपर्यंत पोहोचलेला आहे। त्याबद्दल खरंच खूप छान वाटतं की शिंदे आणि आपला चिपळूणचा कोणतरी मुलगा त्या लेवलपर्यंत पोहोचला। हे जे बीज पेरलंय ते खरं म्हणजे आपल्या अशोकरावांनीच पेरलेलं आहे की त्यांनी दाखवून दिलं की आज तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकता। प्रतापरावांचे मी आभार मानतो की इकडच्या पट्ट्याच्या आपल्या पंचक्रोशीतल्या मुलांसाठी, महाराष्ट्रासाठी, रत्नागिरीसाठी, उपनगरसाठी ते नेहमीच पुढाकार घेऊन त्या मुलांसाठी त्यांचा महाराष्ट्रासाठी कौल असतो। मी सांगते दत्तमंदिर देवस्थान ट्रस्टसाठी की हीच टुर्नामेंट आपल्याला दरवर्षी घ्यायची आहे बस, आणि हे संघ आपल्याला येतील पुढच्या वर्षी पण, आणि आपण नक्कीच त्यांची जी सोय केली त्याच्यापेक्षा नक्कीच चांगली सोय करून त्यांचा आपल्याला
थँक्यू ओके.